नमस्कार मित्रांनो, अथर्व कोचिंग क्लासमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण जो काही प्रश्नसंच घेतलेला आहे आर.एस. अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती, त्याच्यातून किती प्रश्न हे मागं आपण बघितलेलं आहे की जलसंपदा विभागामध्ये ज्या परीक्षा झाल्या त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रश्न विचारले होते. आणि आत्ता जी एक्साईजची भरती आहे, या एक्साईजच्या भरतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्या PDF मधून जसेच्या तसे प्रश्न आलेले आहेत. तुम्ही इथं बघू शकता बघा. पहिला प्रश्न आहे की भारतातील पहिली जनगणना कधी झाली, असा प्रश्न विचारला होता. आणि आपल्या PDF नंबर 3मध्ये क्वेश्चन नंबर 90 तुम्ही बघू शकताय, भारताची पहिली जनगणना कोणत्या वर्षी झाली. त्याच्यानंतर बघा, सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली, या प्रश्नाचं उत्तर आपल्या PDF नंबर 3मध्येच आहे. 83वा प्रश्न आहे आणि हा जसाच्या तसा प्रश्न रानडे आणि गवा जोशी यांच्या संदर्भामध्ये विचारलेला होता. त्याच्यानंतर बघा, बाळ गंगाधर टिळक यांचे टोपण नाव खालीलपैकी कोणते आहे, आपल्या प्रश्नातच आहे बघा. प्रश्नसंच 10मध्ये प्रश्न पहिला आहे, त्याच्यामध्येच त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर घनतेवरती प्रश्न विचारलेला आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता ही कमी आहे. PDF जी आपली 4 क्रमांकाची जी PDF आहे त्याच्यामध्येच उत्तर आहे बघा. या ठिकाणी 52वा प्रश्न किंवा 51व्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्याच्यानंतर बघा, सती प्रथा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या काळात बंद झाली. PDF नंबर 4मध्ये आपण काय दिलेलं आहे बघा, सतीची चाल बंद करण्याचे श्रेय कोणाला दिले जाते. तर अशा पद्धतीने मित्रांनो कितीतरी प्रश्न आपल्या PDF मधून जसेच्या तसे या ठिकाणी घेतलेले आहेत बघा. भरतनाट्यम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे. PDF नंबर 7मध्येच आपण प्रश्न घेतलेला आहे की भरतनाट्यम हे प्रसिद्ध नृत्य कोणत्या राज्याचे आहे, तामिळनाडू. आता इथे जे तुम्हाला प्रश्न दिसत आहेत त्याच्यापैकी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे बघा, कोणत्या देशाने भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले. आणि आपल्या PDF क्रमांक 6मध्ये याचं उत्तर आहे, भारतामध्ये येणारे पहिले युरोपियन कोण, म्हणजे पोर्तुगीज. आणि ते पहिल्यांदा आले आणि त्यांनीच काय केलेलं आहे, या ठिकाणी व्यापारी संबंध जे आहेत ते व्यापारी संबंध या ठिकाणी प्रस्थापित केलेले आहेत. त्याच्यानंतर बघा, दाजीपूर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. आणि आपण प्रश्न घेतलेला आहे PDF 9मध्ये, महाराष्ट्र राज्यातील पहिले अभयारण्य कोणते, दाजीपूर राधानगरी. आणि राधानगरी हे कुठं आहे, तुम्हाला माहिती आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी विचारलेलं आहे आर्य समाजाच्या बाबतीमध्ये, आर्य समाजाची स्थापना कुठे झाली. तर PDF नंबर 9मध्ये आपला प्रश्न आहे बघा, मुंबई आर्य समाजाचे पहिले अध्यक्ष कोण. आपण अध्यक्ष विचारलेलंच आहे, परंतु त्याच्या अगोदर आपण मुंबई हा शब्द सरळ टाकलेला आहे. याच्यावरून तुमचं उत्तर काय होईल, निघून जाईल. त्यानंतर बघा, हा प्रश्न बघा, कोणत्या समाजसुधारकाने स्वतःच्या पत्नीच्या सहाय्याने मुलींची पहिली शाळा स्थापन केली. या ठिकाणी बघू शकताय 199ची जी बॅच आहे त्यामध्ये PDF क्रमांक 5मध्ये हा प्रश्न आहे. 1848मध्ये पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी काढली, ती काढली महात्मा फुले यांनी. त्याच्यानंतर बघा, हा आपण बघितलेला आहे व्यापारी संबंधाचा. त्याच्यानंतर बघा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याचे लिंग गुणोत्तर किती आहे. आणि आपण सरळ हा प्रश्न या ठिकाणी आपल्या टेलिग्राम क्विजवरती घेतलेला आहे. महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर या ठिकाणी 929. जसाच्या तसे मित्रांनो मी दिलेले प्रश्न जसेच्या तसे आलेले आहेत, याच्यावरून तुम्ही विचार करा. त्याच्यानंतर बघा, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 2011ची जनगणना कितवी जनगणना होती. हा जो प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर, हा आपण 3 जानेवारीच्या क्विजमध्ये विचारलेला आहे. आता हा जो प्रश्न आहे बघा, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 2011ची जनगणना कितवी जनगणना होती. इथं तुम्ही बघू शकता 2011ची जनगणना स्वातंत्र्यानंतरची कितवी जनगणना आहे. सरळ आपल्या टेलिग्राम क्विजवरती आपण 3 जानेवारीला हा प्रश्न दिलेला होता. त्याच्यानंतर बघा, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते. हा सुद्धा आपण 5 जानेवारीला जी टेलिग्रामची क्विज झाली होती त्या क्विजमध्ये आपण हा सरळ प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. तुम्ही आमच्या टेलिग्रामच्या लिंकवरती जाऊन सुद्धा बघू शकताय. याचं उत्तर सरळ या ठिकाणी दिलेलं आहे. आता इथे बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणाला म्हटले जाते, लॉर्ड रिपन, त्याचं उत्तर आहे. आणि क्विजमध्ये आपण बघा टेलिग्रामवरती घेतलेलं आहे. सॉरी, याच्यामध्ये भारतामध्ये भाषिक तत्वावर निर्माण झालेले पहिले राज्य कोणते. आणि इथे बघा, भाषिक तत्वावरती निर्माण झालेले राज्य कोणते, आंध्र प्रदेश, असं या ठिकाणी उत्तर आपण टेलिग्रामची जी क्विज घेतली या क्विजमध्ये तुम्हाला उत्तर मिळून जाईल. त्याच्यानंतर बघा, भारताचा प्रथम व्हाईसरॉय कोणाला गणले जाते, लॉर्ड कॅनिंग, याचं उत्तर आहे. PDF नंबर 2मध्ये याचं उत्तर आहे बघा, भारताचा पहिला व्हाईसरॉय
कोण? त्याच्यानंतर बघा, महात्मा गांधी यांनी 1918ला सत्याग्रह केला होता. कोणता सत्याग्रह केला होता? PDF नंबर 2मध्ये त्याचं उत्तर आहे बघा, गांधीजींचे पहिले असहकार आंदोलन म्हणून कोणत्या सत्याग्रहास ओळखले जाते? तर जे 1918चं जे खेड्याचं सत्याग्रह आहे, हाच सत्याग्रह त्यांचा काय होता? पहिला असहकार आंदोलन देखील होता. त्याच्यानंतर बघा, बिहू सण कोणत्या भारतीय राज्यात साजरा केला जातो? टेलिग्रामच्या क्विजवरती आपण हा प्रश्न घेतलेला आहे. बिहू हे नृत्य कोणत्या राज्यातील आहे? तर सरळ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला मिळून जाईल. थोड्याच वेळामध्ये मी तुम्हाला PDF सुद्धा सेंड करत आहे. परंतु अशा पद्धतीने मित्रांनो बरेचसे प्रश्न, हे प्रश्न जसेच्या तसे आपल्या PDF मधून आलेले आहेत आणि ज्या घटकावरती मी प्रश्न घेतलेले आहेत त्याच घटकावरती TCSने प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळं जर तुम्हाला ही बॅच घ्यायची असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर आहे. त्याचबरोबर आमच्या टेलिग्राम लिंकला तुम्ही जॉईन व्हा आणि यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर करा. धन्यवाद.